नमस्कार मंडळी, आज आपण ना खमंग उपमा बनवूया। त्यासाठी मी एक कढई घेतली। कढईत 2 चमचे तूप घेतलं आणि 1 वाटी रवा घेतला। रवा बारीक घेतला तरी चालेल, जाड घेतलात तरी चालेल। रवा मस्तपैकी तुपात भाजून घ्यायचा आणि साईडला डिशमध्ये काढून घ्यायचा। नंतर मी त्याच कढईत 4 चमचे तेल घेतले। तेल गरम होत आलं की 1 चमचा राई टाकायची आणि 1 चमचा जिरं टाकायचं। जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात कढीपत्ता घालायचा, बारीक चिरून मिरची घालायची आणि थोडा टोमॅटो टाकायचा। टोमॅटो जरा चांगला परतून घ्यायचा। नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हे मिश्रण जरा 1 मिनिट चांगलं परतवायचं कांदा भाजेपर्यंत। नंतर हे सगळं भाजून झालं की थोडी किंचितशी हळद घालायची, म्हणजे कलर चांगला येतो। नंतर यात घालायचा आपण जो भाजून घेतला रवा तो घालायचा आणि ते सगळं परतून घ्यायचं। आणि ह्या स्टेजला चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते सगळ्याला लावून घ्यायचं, म्हणजे चांगलं लागतं। आणि नंतर ह्यात घालायचं गरम पाणी। 1 वाटी रव्याला 3 वाटी गरम पाणी घालायचं आणि ते आधीच साईडला उकळवून घ्यायचं। नंतर थोडीशी किंचितशी साखर टाकायची चवीसाठी आणि 2 मिनटं झाकून ठेवून वाफ द्यायची। अगदी 2 मिनटात उपमा तयार होतो। नंतर त्याच्यात 1 चमचा तूप टाकायचा आणि मस्तपैकी परतून घ्यायचा आणि शेवट मस्तपैकी कोथिंबीर वरून घालायची। इथं कोथिंबीर मात्र देठापासून घाला, म्हणजे खाताना अप्रतिम लागते। असा उपमा नक्की करून बघा।